मित्रांनो, आपल्या पुढच्या व मागच्या जन्माबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तर सगळ्यांमध्येच असते। प्रत्येक मनुष्याला हे जाणून घ्यायचे असते की तो मागच्या जन्मी कोण होता आणि येणारा जन्म त्याचा कोणत्या योनीमध्ये होईल। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या दैवत या चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गरुड पुराणानुसार ते कोणते कर्म आहेत जे केल्यावर आपण मनुष्य योनीमध्ये पुन्हा जन्म घेतो। सोबतच तुम्हाला हे सांगू की असे कोणते कर्म आहेत जे केल्यावर मनुष्याचा जन्म गाढव आणि जंगली जनावरांमध्ये होतो। हे जाणून घेण्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, महान पुराण गरुड पुराण बद्दल बोलले तर यामध्ये मनुष्याच्या जीवनाचा पूर्ण लेखाजोखा आहे, जे त्याच्या पाप पुण्याचा निर्धार करतात व त्याच्या मरणानंतरची त्याची शिक्षा व पुढच्या जन्माविषयी सांगतात। गरुड पुराण मध्ये लिहिलेले आहे की सगळ्यांचे कर्म चांगले असो किंवा वाईट, त्यांच्या प्रत्येक कर्माचे फळ प्रत्येक जीवाला मिळणे निश्चित आहे। मनुष्याचा अधिकार फक्त कर्म करणे आहे, फळ देणे केवळ परमात्माचा अधिकार आहे। एवढेच नाही तर गरुड पुराणाच्या अनुसार मनुष्य कोणत्या योनीमध्ये जन्म घेणार हेही त्याच्या मृत्यूच्या आधीच ठरलेले असते आणि हे निश्चित होते ते मनुष्याच्या कर्मांमुळे। तर चला जाणून घेऊया की कोणते कर्म केल्यानंतर कोणते फळ मिळते। मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगू की हा जन्म मनुष्य योनीमध्ये आहे तर पुढचाही मनुष्य योनीतच असेल असं अजिबात नाही। गरुड पुराणानुसार जे चांगले कर्म करतात केवळ त्यांनाच मनुष्य योनीतून जन्म मिळतो। हेच नाही तर काही असे जीवही आहेत जे त्यांच्या कर्मांमुळे 1400 योनींमध्ये भटकत असतात आणि शेवटी त्यांचा जन्म मानवी योनीत होतो। गरुड पुराणात लिहिलेल्या कथेनुसार एके दिवशी वेदव्यास यांना ऋषींनी विचारले की कोणत्या कर्माने कोणत्या योनीत जन्म मिळतो। त्यांनी ऋषींना विस्तारपूर्वक माहिती दिली। वेदव्यासजींनी सांगितले की जो व्यक्ती परस्त्रीशी संबंध बनवतो आणि नेहमी स्त्रीचा अपमान करत असतो त्याला भयानक नरक सोसावे लागते। अशा लोकांना एक एक करत प्रत्येक योनीमध्ये भटकावे लागते। महर्षी व्यासजींनी सांगितले की मनुष्याने प्रत्येक स्त्रीचा आदर करावा, भलेही ती परस्त्री असो। असं जे करत नाहीत ते भेडियाच्या रूपात जन्म घेतात, त्यानंतर ते कुत्रा होतात, नंतर सियार, गिधड, साप, कावळा, बगळा या सगळ्या योनीमधून जन्म घेऊन त्याला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो। महर्षींनी सांगितले की मोठा भाऊ नेहमी पिता समान असतो, म्हणून कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याचा कधी अनादर करू नका, अन्यथा क्रोंच नामक पक्षाच्या रूपात जन्म घ्यावा लागतो। क्रोंच पक्षाचा जीवनकाल 10 वर्षांचा असतो। या दौरान जर ईश्वर दृष्टी झाली तर पुन्हा मनुष्य जन्म मिळू शकतो, अन्यथा त्याला दुसऱ्या योनीमध्ये भटकावे लागते। वेदव्यास ऋषी पुढे सांगतात की चोरी करणे हे घोर पाप आहे, मग ते स्वर्ण असो वा वस्त्र। चोरी हे पापच आहे आणि चोरी करणाऱ्याला त्याचे भोग पुढच्या जन्मी भोगावेच लागतात। त्यांनी सांगितले की जो व्यक्ती वस्त्रांची चोरी करतो तो पुढच्या जन्मी पोपट होतो आणि जर व्यक्तीने सुगंधित पदार्थांची चोरी केली तर तो पुढच्या जन्मी चिचुंद्रीच्या रूपात जन्म घेतो। यामुळेच मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत केलेल्या चोरीला बरोबर नाही म्हणू शकत आणि असे करणाऱ्याला त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागतात। महर्षी सांगतात की जर कोणी एखाद्याची हत्या करतो किंवा दुसरा कोणता अपराध करतो त्याला त्याचा पुढचा जन्म गाढवाच्या रूपात मिळतो। एक ऋषी महर्षींना प्रश्न करतात की कोणते कर्म केल्यानंतर मनुष्य योनीत जन्म होतो। यावर महर्षी व्यास म्हणतात की गरुड पुराणात लिहिले आहे की तसे तर 84 लाख योनीत जन्म घेतल्यानंतरच मनुष्य योनीत जन्म होतो, परंतु जर कोणी चांगले कर्म केले तर त्याचा पुढचा जन्म सुद्धा मनुष्य योनीतच होतो। जो व्यक्ती सदैव दुसऱ्यांची मदत करतो, पशु पक्षी व अन्य जीवांवर प्रेम करतो, गरजवंतांची मदत करतो व कोणताही स्वार्थ न ठेवता संचित धनाचा उपयोग धार्मिक कामासाठी करतो तर अशा व्यक्तीचा पुढचा जन्म सुद्धा मनुष्य योनीतच होतो। याशिवाय गरुड पुराणात हेही सांगितले आहे की मृत्यूच्या शेवटच्या क्षणी मनुष्याची आशा ज्या गोष्टीवर असते त्याचा पुढचा जन्म सुद्धा त्यावर आधारित असतो। जर कोणी मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखाद्या स्त्रीचा विचार करत प्राण त्यागतो तर त्याच्या पुढच्या जन्मी तो स्त्री होईल हे निश्चित आहे। जर मनुष्य त्याच्या शेवटच्या क्षणी देवांचे नामस्मरण करतो तेव्हा तो मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होतो, म्हणजेच त्याच्या शेवटच्या क्षणाचा विचार त्याच्या पुढच्या जन्माचा आधार बनतो। त्यामुळेच शास्त्रांमध्ये लिखित आहे की मरते वेळी राम नाम जपावे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.